केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीमध्ये भाजपच्या 11 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। विधान परिषदेची भाजपची यादी आजच जाहीर होण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदावे त्यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवरती निवडणूक लढवणार। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। महायुतीकडून अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरतील। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास। नंदनवनवरील बैठकीनंतर महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची सावध भूमिका। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी बैठक, तर युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना या सूचना। जरांगेंनी जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका आहे, त्यानुसार कार्यवाही केली, फडणवीसांनी केलं स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रतिक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा हा इशारा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा कुठलाच प्रस्ताव नाही। नाशिक आणि धाराशिवमध्ये इंधन तुटवडा। अनेक पंपांवर इंधन संपल्याचे फलक। दरवाढीनंतरही इंधन पुरवठ्याचा प्रश्न कायम। हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यात पर्यटकांचं वाहन 500 फूट खोल दरीत कोसळलं। चालकासह गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू। पांगी खोऱ्यातील बैरागड मार्गावरची ही घटना। उत्तराखंडच्या यमुनोत्री महामार्गावर दरड कोसळली। लोहारी धरणाजवळ यमुनोत्री हायवे वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा विस्कळीत। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल फायनलचा थरार। होम टीम गुजरात समोर गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान। नाणेफेक जिंकत बंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय।